आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। पंढरपूरमधलं विठुरायाचं मंदिर भाविकांसाठी 24 तास सुरू राहणार आहे। पांडुरंगाची नवरात्र सुरू झाल्याने देवाच्या विश्रांतीचा पलंग काढण्यात आलेला आहे। 24 तास दर्शनासाठी उभ्या राहिलेल्या विठुरायाला थकवा जाणवू नये यासाठी त्याच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आलेला आहे। आषाढी यात्रा काळात पंढरपुरात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून महाआरोग्य शिबिर भरवण्यात येत आहे। यासाठी 3000 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। 6 लाखांपेक्षा जास्त भाविकांना पुरेल इतका औषध साठा आरोग्य विभागाने तैनात ठेवलेला आहे। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधल्या मठ, धर्मशाळा आणि राहती घरं यांचं अलीकडेच सर्वेक्षण झालं। यामध्ये 115 मठ, धर्मशाळा आणि घरांच्या इमारती धोकादायक असल्याचं निदर्शनाला आलेलं आहे। या इमारती रिकाम्या करून घेण्याचं काम केलं जात आहे। भाविकांनी अशा धोकादायक मठ किंवा धर्मशाळांमध्ये राहू नये असं आवाहन केलं गेलेलं आहे। संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी बीडच्या जवळबन गावात दाखल झाली आहे। यावेळेला गावात भव्य अश्वरिंगण सोहळा पार पडला। यावेळेला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपुरात जय्यत तयारी करण्यात आलेली असून यंदा 18 लाख वारकरी येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। 6000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत, तर वारकऱ्यांसाठी 5250 बसेसची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। जगद्गुरू संत तुकोबांची पालखी इंदापूर तालुक्यात पोहोचली आहे। यावेळेला बेलवाडी इथं मोठ्या उत्साहात गोल रिंगण सोहळा पार पडलाय। रिंगण सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पावसानं दडी मारल्यामुळे चंद्रपुरातल्या 5 लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मशागतीची कामं आटपून शेतकऱ्यांनी उसनवारीवर बी बियाणं खरेदी केलेली आहेत। मात्र अद्याप पावसाचा पत्ताच नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत। भीमाशंकरमधल्या पश्चिम पट्ट्यात जवळपास 10,000 हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे। मात्र पावसानं दडी मारल्यामुळे भाताची रोपं जळू लागलेली आहेत। त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। धाराशिव जिल्ह्यातल्या 219 प्रकल्पांमध्ये केवळ 13% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट घोंघावतंय। अद्यापही पाऊस न झाल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। नागपूरच्या सावरगावमध्ये पेट्रोल पंपावर अचानक आग लागल्यानं घबराट पसरली। पेट्रोल भरायला आलेला ग्राहक मोबाईलवर कॉल उचलत असताना अचानक पेट्रोलनं घेतला। कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवलं। रत्नागिरी रायगडला जोडणारा महत्त्वाचा आंबेत महाप्रळ पूल गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। गेली 2 वर्ष या पुलाचं काम सुरू असल्यानं वाहतुकीसाठी हा पूल बंद होता आणि त्यामुळे मंडणगड बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झालेला होता। आमदार योगेश कदम यांनी फेरी बोटमधनं या पुलाची पाहणी केली आहे। दौंड शहरातील कचरा संकलन करण्यासाठी आणलेल्या 10 घंटागाड्या आणि 3 ट्रॅक्टर धूळ खात पडू नयेत। घंटागाडी अभावी दौंड शहरात कचऱ्याचे ढीग साचलेत। कचरा उचलला जात नाही तरीही पालिका दर महिन्याला 9,89,000चं बिल नागरिकांकडून वसूल करतेय। बुलढाण्यातल्या काटोडा इथल्या अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी काटोडा इथल्या महिलांनी अंढेरा पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत पोलीस गावातील दारू विक्री बंद करण्याचं आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा महिलांनी दिलेला आहे। कांदा अनुदानासोबत शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येवल्यात शेतकरी रस्त्यावर उतरले। रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लातूर शहरातल्या अनेक भागात स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे। जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेत। काही भागात नाले तुंबलेले आहेत। परिसरात दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। साचलेला कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्या दररोज येत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। G20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाडा इथून समृद्ध शिक्षणाच्या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। G20 शिक्षण कार्यगटाच्या 4थ्या बैठकीत 20 देशांपेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुरू होऊन आठवडा उलटला तरी काही शाळांमध्ये शिक्षकच नाहीत। शालेय कामकाजासाठी कर्मचारी सुद्धा उपलब्ध नाहीत।
त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय. शाळेच्या पटांगणात आंदोलनही केलंय. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी आता व्यसनी मास्तरांवर कारवाईचा बडगा उगारलाय. यापुढे जर कोणी शिक्षक शाळेत तंबाखू खाताना किंवा दारू पिताना आढळला तर त्या व्यसनी शिक्षकाची रवानगी थेट डाएट कॉलेजमध्ये केली जाणार आहे. तिथं अशा शिक्षकांचं व्यसन सोडवून घेतलं जाईल आणि मगच त्या शिक्षकांना कामावर हजर करून घेतलं जाईल, अशी माहिती दीपक केसरकरांनी दिलेली आहे. उद्धव ठाकरेंनी गद्दार दिनाची घोषणा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून ज्यांनी भाजपसोबत युती करून 5 वर्ष सत्ता भोगली आणि पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी लाचारी केली ते आज गद्दार दिन साजरा करतात, ही शोकांतिका असल्याचं मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलं. गद्दार आणि खोके म्हणणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यापासून भाजपला घटक पक्षांची आठवण राहिलेली नाही, अशी खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येकाची एक वेळ असते, आम्ही पण वाट पाहत आहोत, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी सरकारला इशारा दिलाय. अमोल मिटकरींनी कुठेतरी थांबलं पाहिजे, अन्यथा त्यांचा संजय राऊत होईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केलेली आहे. विरोधी पक्षनेता कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्यात त्यांनी लुडबुड करण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले. जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि कर्नाटकचे माजी मंत्री अरविंद लिंबवली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानं 9 वर्षातल्या कामांचा आढावा पत्रकार परिषदेत घेण्यात आला. मात्र यावेळेला कोणत्याही राजकीय प्रश्नांवर बोलण्यास दानवेंनी नकार दिलाय. पुण्याच्या वाघोली इथं भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मोदी ॲट 9 निमित्तानं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला मोठ्या प्रमाणावर तरुणांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. आमदार महेश लांडगे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी या रॅलीचं आयोजन केलेलं होतं. यवतमाळचे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे ॲडव्होकेट पंडित राठोड यांनी भाजपात प्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळेला राष्ट्रीय बंजारा परिषदेचे तालुका आणि जिल्हा पदाधिकारी यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला. यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह गिरीश महाजन देखील उपस्थित होते. शिंदे सरकारला वर्ष होत आलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, यावर बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिलाय. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटत नाही, पुढचा विस्तार 2024 मध्ये होईल, ती क्षमता या सरकारमध्ये नाही, असंही ते म्हणाले. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून बाळ चोरीची धक्कादायक घटना उजेडात आलेली आहे. सकाळी 6 वाजता वॉर्ड क्रमांक 15 मधनं अनोळखी महिलेनं बाळासह रुग्णालयाबाहेर पलायन केलं. सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झालेली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गो तस्करांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एका गोरक्षकाचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 4 आरोपींना अटक करण्यात आलेली असून बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे. जुन्नरमधल्या पारगाव तर्फे आळे या ठिकाणी उसाच्या शेतात मृत बिबट्या आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला कळवली आहे, मात्र अद्याप बिबट्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. कोल्हापुरात पाऊस लांबल्यानं ऊसाचं पीक संकटात सापडलं असून ऊस वाळत चालल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे पाणी संकट ओढवल्याचा आरोप होतोय. वाशिम बाजार समितीमध्ये हळदीचे दर वधारलेले असून हळदीला क्विंटल मागे 7,800 रुपये सरासरी दर मिळतोय. दर वधारल्यानं शेतकऱ्यांकडनं आता समाधान व्यक्त होत आहे. जालन्यामध्ये पावसाला उशीर झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. यंदा मूग आणि उडदाचा पेरा घटण्याची शक्यता आहे. शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण झालेली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे खेळलेल्या आहेत. नाशकात कांदा अनुदानासाठी लासलगाव, मालेगाव आणि मनमाडसह जिल्ह्यातल्या 1,78,000 शेतकऱ्यांनी अर्ज केलाय. बाजार समितीत या अर्जांची छाननी केली जाते. ऑगस्टपर्यंत अनुदानाची रक्कम दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. नाशिकमधला कांदा हैदराबादला पाठवला जाणार असल्याची माहिती बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी दिलेली असून
त्यांनी लासलगावमधल्या विंचूर बाजार समितीला भेट दिली। यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत क्विंटल मागे कांद्याला 1900 ते 2000 रुपयांचा दर देणार असल्याचं सांगितलंय। गोंदिया जिल्ह्यात तापमान 40 अंशांवर असून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होतंय। मात्र पाऊस पडत नसल्यानं नागरिकांचा हिरमोड होतोय। उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले। बीड जिल्ह्यात पावसानं हुलकावणी दिलेली आहे। पावसाअभावी पेरण्यांची कामं खोळंबलेली आहेत। त्याचसोबत हजारो हेक्टरवरील उभ्या ऊसाला मोठा फटका बसला आहे। शेतकरी त्यामुळे पुन्हा एकदा संकटात सापडले। जळगाव जिल्ह्यात तापमान 39 अंशांवर स्थिरावलंय। ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढलेली आहे आणि उकाड्यानं नागरिक हैराण झाले। 2 दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुणे महानगरपालिकेतल्या भरतीमध्ये खोटी कागदपत्र देत नियुक्ती घेतलेल्या 3 कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। अतिरिक्त आयुक्त रवी बिनवडे यांनी ही कारवाई केली आहे। या संदर्भातली चौकशी सुरू आहे। बीडमध्ये पाटोदा सावरगाव घाट मार्गाची दुरावस्था झालेली असून गावातल्या नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागतेय। मार्गावर अपघाताच्या घटना सुद्धा वाढलेल्या आहेत। यावरनं ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय। राज्य परिवहन मंडळाकडनं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवलं जात आहे। धुळे आगारात मात्र या अभियानाला हरताळ फासण्यात आलेला आहे। धुळे आगारात सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांची प्रचंड अडचण होतीये। कल्याणमध्ये नालेसफाईची कामं अजूनही पूर्ण झालेली नाहीत। नालेसफाईसाठी 8 कोटी रुपये खर्च झाले। मात्र जून महिना संपत आला असून सुद्धा कामं अपूर्ण असल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत। लोकग्राम भागात कचरा अजूनही पडू नये। पालिका ठेकेदारावर काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। अमरावतीतल्या चांदूर रेल्वे परिसरात माकडांनी धुमाकूळ घातलाय। बाजार समितीत शेतमालाचं माकडांकडनं नुकसान होतंय। या संदर्भात तक्रारी दाखल झाल्यानंतर प्राणीप्रेमी समाधान गिरी यांना पाचारण करण्यात आलं। आतापर्यंत 38 माकडांना जेरबंद करण्यात आलेलं आहे। वाशिमच्या शिरपूरमध्ये पार्श्वनाथ मंदिरात मूर्तीची लेपन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। जैन धर्मातल्या दोन्ही पंथीयांकडनं विधिवत पूजा करण्यात आली। यावेळेला मंदिर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलेली असून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लेणी परिसरात स्मार्ट सिटी स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। परिसरात स्वच्छता मोहीम राबवत हरित पर्यावरणासाठी प्रयत्न होतोय। या मोहिमेत 1000 किलोहून अधिक कचरा गोळा करण्यात आलाय। सोलापुरात गुमटे वस्ती परिसरातील पुरातन शिवमंदिरात महिलांकडून जलाभिषेक करण्यात आला। जिल्ह्यावरचं दुष्काळाचं सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना भाविकांनी केली आहे। लवकरच पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडनं आंदोलन करण्यात आलं। पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरनं हे आंदोलन झालं। कंत्राटदार कमीत कमी पगारासंदर्भातल्या नियमांचं पालन करत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। धाराशिवमध्ये उथणीतल्या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गावातल्या रस्त्याचं अर्धवट काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होतीये। अतिक्रमणांमुळे रस्त्याचं काम रखडल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। अकोल्यात रेडवा इथल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलंय। भूमी अभिलेख नकाशानुसार बार्शी टाकळी रेडवा शेत रस्ता करण्याची मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। नाशिकच्या जेलरोड भागातील लोखंडे मळा इथं एका महिलेची हत्या झालेली आहे। चोरट्यांनी घरात घुसून महिलेच्या अंगावरचे दागिने लुटून धारदार शस्त्रानं वार केले। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। अधिक तपास सुरू आहे। अहमदनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे। अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी तिघांवर तलवारीनं वार केला। यात एकाचा मृत्यू झालाय। या प्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल झालाय। अधिक तपास सुरू आहे। बुलढाण्यातल्या चिखलीमधल्या आंधई चांधई परिसरात एका पोकलेनला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण पोकलेनचं मात्र मोठं नुकसान झालंय। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।